आज दुर्दैवानं ज्या बापानं कष्टानं आपल्या लेकराला घडवलं त्याच्यावर जर काही मेडिकल इमर्जन्सी आली तर ते लेकरू आपल्या डोळ्यासमोर नसेल तर ती काय दुःखदायक वेदना असेल। 3 वर्षापूर्वी यांच्या महापौरांनी, यांच्या स्थायी समिती सभापतींनी आणि विद्यमान आमदारांनी तिघांनी ज्या IT पार्कचं आडगावला भूमिपूजन केलं, अरे एक वीट ठेवता आली नाही आजपर्यंत त्यांना। नाशिकच्या शेतकऱ्याचा माल लवकर नाही पोहोचला पाहिजे, नाशिकच्या व्यापाऱ्याचा माल लवकर नाही पोहोचला पाहिजे, नाशिकच्या उद्योजकांचं प्रॉडक्ट लवकर नाही पोहोचलं पाहिजे। जाणीवपूर्वक नाशिकला तुम्हाला मागे ठेवायचं आहे का असा माझा प्रश्न आहे। तुमचे 5 मुद्दे कोणते आहेत की ते तुम्ही घेऊन निवडणूक लढवणार आहात? आजपर्यंत नाशिक पूर्व विधानसभा निवडणूक, नाशिक पूर्व मतदारसंघाची निवडणूक ही साटालोटणी झालेली। माझे असे संबंध, तू इकडे पैसे वाट, मी तिकडे पैसे वाट, ही निवडणूक जनतेच्या मुद्द्यावर होईल। तुम्हाला म्हणायचं ही लढाई प्रस्थापित विरुद्ध विस्थापित होऊ शकते? 100% ही लढाई प्रस्थापित आणि भ्रष्टाचारांच्या विरोधात विस्थापितांची आहे। सर्रास एका उमेदवाराने लोकांना असे पैसे वाटले, तुम्ही दारू प्या, तुम्ही ड्रग्ज घ्या, पण माझं काम करा, मला निवडून आणा। त्या पोरांच्या आईबापाने करायचं काय? नमस्कार, मी विठ्ठल बाडमुके, न्यूज 24 महाराष्ट्र लाईव्हच्या विधानसभेची रणधुमाळी या विशेष कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज माझ्यासोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नाशिक शहर उपाध्यक्ष प्रसाद सानप आहेत। प्रसादजी, खूप खूप स्वागत आहे तुमचं न्यूज 24 महाराष्ट्र लाईव्ह मध्ये। धन्यवाद। खरं तर प्रसाद सानप हे नाशिक पूर्व विधानसभेतले इच्छुक उमेदवार आहेत आणि त्यांना ही निवडणूक लढवायची आहे। मात्र आपण त्यांच्याकडे जाणार आहोत। प्रसादजी, काय सांगाल? राजकारणाची तुमची पार्श्वभूमी नाहीये, मात्र राजकारणात येण्याचा पहिला निर्णय तुम्ही का घेतला? हा निर्णय आजचा नाहीये, इथून मागे 20 वर्षापूर्वी जेव्हा मी माझ्या कुटुंबाची होणारी हाल अपेष्टा बघितली आणि मग तेव्हा बालवयात विचार केला का आपल्या कुटुंबाचीच हाल अपेष्टा नाही, आपल्या आजूबाजूच्या सगळ्यांची हाल अपेष्टा आहे। मी ज्या बॅकग्राऊंडमधनं आलो, ज्या परिस्थितीतनं आलो, ती परिस्थिती नाशिकमधल्या प्रत्येकाचीच आहे। आणि का बदल होत नाहीये? का संघर्षातून सामान्य कुटुंबातले, बहुजन कुटुंबातले, मागासवर्गीय कुटुंबातले तरुण राजकारणात का येत नाहीये? प्रशासनात का कमी येत आहे? का सर्वांगीण विकास होत नाहीये? मग याच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे। आपण नेहमी म्हणतो शिवाजी जन्माला यावे ते शेजारच्या घरात। मग मी आईवडिलांची समजूत घातली की मला ह्या क्षेत्रात काम करायचं आहे, तुम्ही मला फ्रीडम द्या, आणि त्यानुसार मी ह्या कामाला सुरुवात केली। मात्र तुम्ही जो हा नाशिक पूर्व विधानसभा जो काही मतदारसंघ आहे तो निवडलेला आहे, तुम्ही तिथे लहानचं मोठं झालात, तुम्हाला पहिल्यांदा काय वाटतं की इथल्या ज्या समस्या आहेत, ज्या विद्यमान आमदारांनी सोडवलेल्या नाहीत आणि त्यावर तुम्ही बोट ठेवणार आहात, कोणत्या समस्या आहेत अशा? 100% ज्यांच्याकडे पार्श्वभूमी आहे, ज्यांच्याकडे लेगसी आहे, अशा व्यक्तींनी तर ह्या मतदारसंघाचा कायापालट करायला पाहिजे होता। दुर्दैवानं मला तुम्हाला सांगावं वाटतं, आपल्या नाशिक जिल्ह्यातले, विशेष करून नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात बऱ्यापैकी गव्हर्नमेंट सर्वंट आणि सामान्य वर्ग आहे। त्यांनी काबाड कष्ट करून आयुष्यभर हाल अपेष्टा सोसून मुलांना शिकवलं आणि त्यांची मुलंही चांगलं शिकले, पण त्यांना कामाला जावं लागतं पुण्याला, दिल्लीला, हैदराबादला, बँगलोरला। का त्यांना नाशिकमध्ये काम नाही मिळू शकत का? आज दुर्दैवानं ज्या बापानं कष्टानं आपल्या लेकराला घडवलं त्याच्यावर जर काही मेडिकल इमर्जन्सी आली तर ते लेकरू आपल्या डोळ्यासमोर नसेल तर ती काय दुःखदायक वेदना असेल। 3 वर्षापूर्वी यांच्या महापौरांनी, यांच्या स्थायी समिती सभापतींनी आणि विद्यमान आमदारांनी तिघांनी ज्या IT पार्कचं आडगावला भूमिपूजन केलं, अरे एक वीट ठेवता आली नाही आजपर्यंत त्यांना। जनता अतिशय त्रस्त आहे। तुम्ही मला आमदारांचा प्रश्न विचारता, ते ज्या भागात राहतात त्या मागच्या गल्लीत सुद्धा नाशिकच्या मूळ भागात पुरेसं प्यायचं पाणी पोहोचत नाहीये। ही नाशिक शहराची अवस्था आहे। आज चौकात खून पडताय। आज नाशिकमध्ये MD ड्रग्जची फॅक्टरी सापडते। नाही, आपण त्या मुद्द्याकडे येणारच आहोत। मात्र हा जो विकासाचा मुद्दा आहे, प्रत्येक जण जेव्हा निवडणूक लढवतो, सत्तेत येण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा विकासाच्या अनेक गोष्टी केल्या जातात, मी हे करणार, ते करणार, मात्र पुढे काहीच होत नाही। निश्चित यांनी जे आश्वासनं दिले, म्हणजे मागे तर एक वल्गना झाली, मी नाशिकला दत्तक घेतो। मग नाशिक दत्तक घेतल्यानंतर ज्या व्यक्तीनं, म्हणजे ज्या गृहमंत्र्यांनी हे दत्तक घ्यायचं म्हटलं, त्यांच्या नागपूर शहराला जायला 7 तास लागतात, 700 किलोमीटर आहे जे मुंबईहून।
आणि मुंबईहून नाशिकला यायला जे 180 किलोमीटर आहे त्याला 8 तास लागतात. का? नाशिकच्या शेतकऱ्याचा माल लवकर नाही पोहोचला पाहिजे, नाशिकच्या व्यापाऱ्याचा माल लवकर नाही पोहोचला पाहिजे, नाशिकच्या उद्योजकांचं प्रॉडक्ट लवकर नाही पोहोचलं पाहिजे. जाणीवपूर्वक नाशिकला तुम्हाला मागं ठेवायचं आहे का, असा माझा प्रश्न आहे. तुमचे 5 मुद्दे कोणते आहेत की ते तुम्ही घेऊन निवडणूक लढवणार आहात? 5 मुद्द्यांना तुमचं महत्वाची प्रायोरिटी असेल. प्रथमतः जनतेचे जे मुद्दे, जे स्थानिक पंचवटी नाशिक रोडचे मुद्दे, त्या मुद्द्यांवर निवडणूक लढवणार आहे. आम्ही काय देशात काय चाललं, जगात काय चाललं, राज्यात काय चाललं, हे इकडची उडी मारून तिकडे बसतोय, तिकडची उडी मारून इकडे बसतो. आमच्याकडे एक इच्छुक आहे आता, जो एकाही पक्षात धड नाहीये. तो म्हणतो मी इकडूनही इच्छुक आहे, मी तिकडूनही इच्छुक आहे. 850 कोटी रुपयापेक्षा जास्ती भूसंपादन घोटाळा नाशिकमध्ये झालेला आहे. त्याला कारणीभूत कोण आहे? माझे 5 मुद्दे स्पष्ट आहे. मला नाशिकमधल्या 10,000 कुटुंबांना शहरातच रोजगार द्यायचा आहे. मला आडगावला IT पार्क आणायचं आहे. मला महिलांना सुरक्षा द्यायची आहे. मला इथले जे रस्ते, आमचा पेट रोड 4 वर्षापासून पेट रोडचं काम झालेलं नाही. मग तिथं स्टेडियम होतं आणि एखाद्याचा RMC प्लांट व्हावा म्हणून ते काम थांबवून ठेवता. यांच्या सत्तात खालून वरून आडवी तिडवी सगळी सत्ता असताना 5 वर्षापासून पेट रोड तिथनं होत नाही. आज तिथल्या प्रत्येक नागरिकाला जो त्रास होतोय, जी संवेदना यांना जाणवत नाहीये. आज हजारो लोकांना स्पॉन्डिलिसिसचे त्रास सुरू झाले, पाठीच्या कण्याचे त्रास सुरू झाले, त्यांच्या गाड्यांचे नुकसान झाले. सामान्य नागरिकांना, मतदारांना कुठेतरी गृहीत धरलं असं वाटतंय तुम्हाला? गृहीत धरलं जात आहे? नक्की गृहीत धरलं जातं. आजपर्यंत नाशिक पूर्व विधानसभा निवडणूक, नाशिक पूर्व मतदारसंघाची निवडणूक ही साटलोटणी झालेली. माझे असे संबंध, तू इकडे पैसे वाट, मी तिकडे पैसे वाट. ही निवडणूक जनतेच्या मुद्द्यावर होईल. ही निवडणूक सामान्य माणसाच्या हिताची होईल. ही निवडणूक गोरगरीब कष्टकरी हमालाच्या मुद्द्यावर निवडणूक होईल. पण निवडणूक म्हटलं की पैसा आला आणि तुम्हाला माहितीच आहे की पैसा किती लागतो. तुम्ही तर सामान्य घरातले आहात, मग कसं नियोजन करणार? हेच तर दुर्दैव आहे. अहो, असं म्हटलं जातं, पण आज काही आशादायक उदाहरण आहे. आणि हा प्रसाद सानप लढतोय, तर हा प्रसाद सानप येणाऱ्या सामान्य घरातल्या कष्टकरी गोरगरीब घरातल्या राजकारणात येणाऱ्या तरुणांसाठी प्रेरणा बनायसाठी लढतोय. आणि पैशाचा विषय तुम्ही काढला असं लोक म्हणतात, मला माहीत नाही. नगरमध्ये अहिल्यानगर ज्याचं नामकरण झालं, तिथं विखे कुटुंबाची हजारो कोटीची संपत्ती असं लोक म्हणतात, मला त्याबाबत माहीत नाही. तिथं सामान्य घरातल्या निलेश लंकेंनी त्यांना पाडलं. आज तुम्ही बघाल तर तरुण मुलं अतिशय चांगल्या पद्धतीने राजकारण यांनी म्हणजे किती, तुम्हाला म्हणायचं ही लढाई प्रस्थापित विरुद्ध विस्थापित होऊ शकते? 100% ही लढाई प्रस्थापित आणि भ्रष्टाचारांच्या विरोधात विस्थापितांची आहे. ज्यांनी लुटायचं काम केलं, हे नाशिक शहर लुटायचं काम केलं, हा मतदारसंघ लुटायचं काम केलं, त्यांच्या विरोधात लढाई. ही जनसामान्याची लढाई आहे. ही गोरगरीब कष्टकरी हमाल व्यापाऱ्याची लढाई आहे. नाशिक एक क्राईम सिटी बनत आहे. आपण बघतोय की पंचवटी सारखा हा जो भाग आहे, संवेदनशील भाग आहे, कारण या पंचवटी एक ऐतिहासिक त्याला वारसा आहे पंचवटीला. मात्र या पंचवटीमध्ये अनेक गुन्हेगार मोकाट आहेत, अनेक गुन्हे घडत आहेत. याकडे कसं बघितलं जात आहे की आपण बघतोय की गेल्या काही दिवसांचा जर आपण विचार केला तर आमदारांचा दबदबा दिसत नाहीये, ना पोलिसांवर वचक आहे, ना गुन्हेगारांवर वचक आहे. लोकप्रतिनिधी कुठे जातात? तेव्हा सामान्य माणसाने काय करायचं? आज ज्या प्रभू काळारामांच्या मंदिर ह्या पंचवटीत आहे, कपालेश्वरांचं मंदिर ह्या पंचवटीत आहे, लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेली गोदामाई पंचवटीत आहे, आणि प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शानं पावन झालेलं तपोवन ह्या पंचवटीत आहे. आज एकही चौक पंचवटीतला नाशिक रोड मधला असा राहिला नाही का जिथं खून झाला नाही. अहो, 50% गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन मुलं आहे. यांना ड्रग्जची सवय कोण लावतंय? आत्ता नुकतेच काही सार्वजनिक उत्सव झाले, सर्रास एका उमेदवाराने लोकांना असे पैसे वाटले, तुम्ही दारू प्या, तुम्ही ड्रग्ज घ्या, पण माझं काम करा, मला निवडून आणा. त्या पोरांच्या आईबापाने करायचं काय? आज इतकं दुर्दैवानं मला तुम्हाला सांगावं वाटतंय. अहो, 65 वर्षाच्या महिलेचा खून होतो नाशिक रोडला घरात घुसून. 84 वर्षाच्या महिलेचा खून होतो दिंडोरी रोडला. आणि जे एक इच्छुक उमेदवार आहे तिकडनं, त्या कलानगरमध्ये दर हप्त्याला चोरी होऊ राहिली. महिलेच्या गळ्यातली सोनं चोरलं जातं, महिलेच्या गळ्यातलं मंगळसूत्र चोरलं जातं. 1 वेळेस माणूस सोनं परत आणलं, पण तिच्या गळ्याला घाव लागला. नागरिकही वाटतात आपल्याला. आपण बघतोय की आपल्या महाराष्ट्रातील निवडणुका बघितल्या
तर ज्या ठिकाणी अशा घटना घडतात मात्र तीच लोक पुन्हा निवडून पण येतात, याला जबाबदार कुठेतरी तुम्हाला मतदार नागरिक वाटतो? निश्चित. विचार केला जात नाही. म्हणजे आपण बघितलं तर निवडणुकींच्या तोंडावर अनेक आमिष दाखवली जातात, त्याला नागरिक सहज बळी पडतात आणि पुढे 5 वर्ष फक्त भोगावं लागतं. निश्चित जे सगळ्या उघड्या डोळ्यांनी हे नागरिकांनी आता बघितलंय. माझ्यासोबत आज हमाली काम करणारे मुलं काम करताय, रिक्षा चालक काम करताय, चहा विक्रीचं काम करणारे काम करताय. ज्या वर्गाला यांनी गृहीत धरलं की यांना पैसे दिले का आपण निवडून येऊ शकतो, तो सगळा वर्ग आज माझ्यासोबत काम करतोय. तो सगळा वर्ग सन्माननीय राजसाहेबांकडे बघून काम करतोय. त्याच्यामुळं ही कुठलीच बंधनं, ही कुठलीच आधीची पद्धत या मतदारसंघात लागू होणार नाही. मला विशेष करून तुम्हाला एका वाक्यात सांगावं वाटतं, यांना असं वाटतं का आपण 500 रुपये देऊ, 1000 रुपये देऊ, 2000 रुपये देऊ. 2000 भागिले 1700 दिवस करा बरं, दिवसाला किती पैसे येतात? मग ते काय 2 रुपये 5 रुपये जे दिवसाला येतात, कोणी व्यक्ती आपल्या घरातल्या महिलेच्या सुरक्षेशी कॉम्प्रोमाइज करेल का? ते जे 2-5 रुपये दिवसाला येतात ते आपल्या मुलाच्या कामाशी रोजगाराशी कॉम्प्रोमाइज करेल का? आपल्याला स्वच्छ पाणी मिळणं, आपल्याला स्वच्छ आरोग्य मिळणं, हे 5 रुपये दिवसाला देऊन कोणी विकल्या जाईल का? आणि हे जनतेला आम्ही सांगणार, जनतेच्या मनात ऑलरेडी यांनी 10,000 रुपयांनी मत वाटावं, पण जनतेने ठरवले काय करायचं. कोणत्या पक्षाकडून तुम्ही मनसेमध्ये आहात? मनसेकडून तिकीट मिळेल तुम्हाला अशी अपेक्षा आहे? ज्या पद्धतीने मागच्या 2 वर्षापासून या मतदारसंघात मी 5 वेळेस पायी दौरा केलेला आहे. प्रत्येक चौकातली परिस्थिती, प्रत्येक गल्लीतले प्रश्न, प्रत्येक समुदायाचे प्रश्न मी समजून घेतलेले आणि एक चांगलं वातावरण ह्या मतदारसंघात उभं राहिलंय. सगळ्यांचं असं म्हणणं आहे की तुझ्यासारखा उमेदवार, तुझ्यासारखा बोलणारा, लोकांचे प्रश्न मांडणारा पोरगा आम्हाला पाहिजे होता आणि तुझ्या रूपाने बघितलं. आणि ही जनभावना सन्माननीय राजसाहेबांपर्यंत पोहोचलेली आहे. निश्चितच मला विश्वास आहे, मला पक्ष तिकीट देणार आहे आणि मी ही निवडणूक लढणार आहे. जर नाही मिळालं तर अपक्ष म्हणून लढू शकता? नाही, माझा सन्माननीय राजसाहेब ठाकरे, अमित साहेब ठाकरे आणि सर्व वरिष्ठांवर विश्वास आहे. तशी काही परिस्थिती या मतदारसंघात उद्भवण्याची शक्यता अजिबात नाही आहे. त्यामुळं मला हा प्रश्नच उद्भवत नाही. आपण सर्व ताकदीनिशी ही निवडणूक लढवतो. अशी चर्चा आहे की प्रसाद सानपने अगदी कमी दिवसामध्ये दबदबा निर्माण केला, एक चांगलं काम उभं केलं. ही किमया कशी साधली तुम्ही? ज्या पोराचे आईवडील खानावळ चालवायचे, जो पोरगा पायी चिखल तुडवत शाळेत जायचा, पॅरागॉनची 55 रुपयाची स्लीपरचा चिखल उडवत शाळेत जायचा, ज्या पोराने ठरवलं का मला उच्च शिक्षित व्हायचं आणि समाजाची सेवा करायची आहे, मी स्वतः शैक्षणिक कर्ज काढून शिक्षण केलं. आज माझ्याकडे 2 डिग्री आहे, 4 डिग्री आहे, 2 पोस्ट ग्रॅज्युएशन, 2 ग्रॅज्युएशन, LLB. हा सगळा प्रवास करत असताना हा सगळा प्रवास मला माझ्या जनतेच्या, माझ्या नाशिकच्या, माझ्या महाराष्ट्राच्या, माझ्या देशाच्या प्रत्येकाच्या सेवेसाठी सत्कारणी लावायचा आहे. त्यामुळे माणसं जोडत गेले, प्रत्येकाच्या हृदयात घर झालं आणि ते घर मी सदैव मरेपर्यंत इथून पुढच्या जेवढा माझा राजकारणाचा काळ असेल तो सदैव ठेवल. आता लोकांना दिसतंय हे वाढत जाणार आहे, उत्तरोत्तर वाढत जाणार आहे आणि मी नाशिकला भारतातलं सर्वोत्तम शहर करण्याचा जो संकल्प सगळ्यांच्या साथीने घेतलाय तो निश्चित पूर्ण करणार आहे. हे वाक्य तुम्हाला कसं सुचलं? कारण या वाक्याची खूप चर्चा आहे शहरामध्ये. तुमचे अनेक बॅनर्स असतील किंवा इतर जे पोस्टर असतील, मला नाशिक शहर हे भारतातील सर्वोत्तम शहर बनवण्याचं, हे वाक्य कसं सुचलं? आज जी पुण्यभूमी आहे, मंत्रभूमी आहे, तंत्रभूमी, शेतीच्या बाबतीत अत्यंत प्रगत असलेला आपला नाशिक जिल्हा, सगळं चांगलं उत्तम सुवर्ण त्रिकोणातलं शहर असं म्हटलं जायचं. पण आज नाशिकची गुन्हेगारी, नाशिकचे रस्ते, नाशिकच्या MIDCचे प्रॉब्लेम, नाशिकच्या रोजगाराचे प्रॉब्लेम, ही सगळी परिस्थिती बघितल्यानंतर मला एक जाणवलं की आपलं शहर बकाल जाणीवपूर्वक केलं जातं आहे का? एका बाजूला सुवर्ण त्रिकोणातलं शहर म्हणायचं आणि एकही रस्ता मुंबईला जोडणारा, एकही रस्ता पुण्याला जोडणारा, एकही रस्ता मुख्य शहरांना जोडणारा तो चांगला ठेवायचा नाही. इथल्या बिल्डरांना जाणीवपूर्वक वेगवेगळे रेट लावले, बाकी शहरांना वेगळे रेट लावले. तेव्हा मी निश्चय केला का आपल्याला मुंबईसारख्या बिल्डिंग्सची गरज नाही, आपल्याला दिल्लीसारख्या बिल्डिंगची गरज नाही आहे.
आपण जी शाश्वत विकासाची मूल्ये, ज्याला 1 रुपया बजेट लागत नाही, बजेट आलं का हे भ्रष्टाचारी आता, अशा मूल्यांवर काम केलं तर आपण नाशिकला भारतातलं सर्वोत्तम शहर. आपण इंदोर मागच्या 8 वर्षापासून स्वच्छ भारत शहराचा पुरस्कार घेतं, नाशिक नाही घेऊ शकत का? नाशिक ही रामाची भूमी आहे, नाशिक ही कपालेश्वराची भूमी आहे. नाशिकमध्ये गुन्हेगारीचा दर भारतातला सगळ्यात कमी नाही राहू शकत का? आज शुद्ध पिण्याचं पाणी प्रत्येकाला आपण नाही देऊ शकत का? किती माफक प्रश्न आहे. आरोग्याची सुविधा चांगली सिव्हिलमध्ये, इंदिरा गांधी रुग्णालयात, बिटको म्हणजे मूलभूत हॉस्पिटलमध्ये सुविधा देखील पुरेशा मिळत नाहीत. अजिबात मिळत नाही. आज दरवर्षी स्वाईन फ्लूने किती लोक जातात. कोरोनामध्ये 25 लोक ऑक्सिजन अभावी दगावले, तेव्हा हेच स्थायी सभापती होते, हेच आमदार होते, यांचीच सत्ता होती. विसरले लोक एवढा संवेदनशील प्रश्न विसरले. माझं स्वप्न आहे ह्या ज्या शाश्वत मूल्ये, आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधा आणि रोजगार, यावर काम करायचं, सगळ्यांच्या साथीनं काम करायचं, सगळ्यांना सोबत घ्यायचं आणि नाशिकला भारतातलं सर्वोत्तम शहर बनवायचं. चला आपण असं म्हणूयात, नागरिकांनी तुम्हाला संधी दिली, पहिले 2 कोणते मुद्दे आहेत तुम्ही प्रामुख्याने घ्याल समोर? मी आडगावला जे प्रस्तावित IT पार्क आहे ते 1 वर्षाच्या आत तिथं सुरू होईल, हा सगळ्यात पहिला प्रयत्न करणार आहे. आणि दुसरं, नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात आता जो गुन्हेगारीचा प्रश्न आहे, आज पेठ रोड, रासबिहारी रोड, जेल रोड, हे जे रस्त्यांचे प्रश्न आहे, अहो करता माणूस दगावल्यानंतर त्या कुटुंबाला काय बघावं लागतं? 250 कोटीचे रस्ते केले, कुठे गेले रस्ते? ते रस्ते मला चांगले करायचे, सगळ्यांना आरोग्य सुविधा चांगली द्यायची आहे, सगळ्यांना योग्य पाणी द्यायचं आहे. आज महानगरपालिका शाळांची अवस्था बघा, ज्या शिक्षकांना तिथं इतके पगार आहे, इंग्लिश मिडियमला त्याच्यापेक्षा 30% पगार आहे, तरी महानगरपालिका शाळा कम्पीट नाही करू शकत. मला जागतिक स्पर्धेत महानगरपालिकेच्या शाळा तोड देतील अशा दर्जाच्या शाळा पण याला तुम्हाला जबाबदार कोण वाटतं? लोकप्रतिनिधी आहेत, मात्र प्रशासकीय अधिकारी कुठेतरी त्यांना देखील वाटतंय तुम्हाला असं की त्यांच्यावर देखील दबदबा नसतो की काम करत नाही प्रॉपर? ते पण हे जुलीमिली साटलोट आहे, हे राजकारणात शुद्ध भावनेने न आलेल्या लोकांमुळे झालेलं आहे. अहो तुम्ही साधी 5 वर्षात क्राईम घडल्यानंतर पोलिसांची बैठक घेत नाही, पोलीस आयुक्तांची बैठक घेत नाही, तुम्ही अधिकाऱ्यांना घेऊन चौकात जात नाही, तिथले प्रश्न समजून घेत नाही. आज सगळे जे नवीन भाग आहे नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातले, नवीन कसले हो, 10-10 वर्ष झाले, लोकांनी 40-40, 50-50 लाखाचे घरं घेतले, तिथं अजून त्यांना रस्ता नाही, स्ट्रीट लाईट नाही, पुरेसं पाणी नाही. हे प्रश्न यांच्याकडनं सुटत नाही. मग वाढदिवसाला जायचं काय, पाठीवर हात ठेवायचा काय, बॉस म्हणायचं काय? अरे त्याच्या पोटापाण्याचं काय? आणि दुसरा महाशय आला, बंडल घेऊन बसला, वर्गाने वाट, दारू प्या, ड्रग्ज घ्या, मला निवडून द्या. अरे त्याच्या आईबापाचा विचार करशील का नाही तू? हे जनता उघड्या डोळ्याने बघते. ही जनता माफ करणार. प्रसादजी, हा जो मुद्दा मांडतायत हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण नाशिक शहरात गेल्या काही दिवसांपासून आपण जर बघितलं तर गुन्हेगारीचं म्हणजे क्राईम सिटी हे नाशिक शहर झालेलं आहे. अल्पवयीन मुलं गुन्हेगारी क्षेत्रात आलेले आहेत आणि कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत. त्यामुळे हा जो मुद्दा आहे हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. प्रसाद, मी तुमच्याकडे शेवटचा प्रश्न घेऊन येतो. काय नागरिकांना तुम्ही आव्हान कराल की ही जी निवडणूक आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? मी सर्व नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातील आणि नाशिक शहरातील सर्वांना एक आवाहन करतो. ही लढाई सामान्य कुटुंबातल्या तरुणाची प्रस्थापित आणि भ्रष्टाचारांच्या विरोधातली लढाई आहे. ही लढाई तुमच्या मनातली लढाई आहे, तुमच्या मुलाच्या भविष्याची लढाई आहे, तुमच्या घरातल्या महिलेच्या सुरक्षेची लढाई आहे. या लढाईत तुम्ही जर माझ्यासारख्या तरुणाला बळ दिलं, आपण नेहमी म्हणतो का सामान्य घरातले सुशिक्षित पोरं राजकारणात आले पाहिजे, काही लिहायचं आणि बोलायचं वाक्य जर ठरलं तर कसे मुलं पुन्हा राजकारणात येतील? आपल्याला जर चांगली पिढी आणायची असेल, आपल्याला निष्ठावान, धैर्यवान, संवेदनशील पिढी जर राजकारणात आणायची असेल तर माझ्या रूपाने तुम्ही संधी दिली तर नाशिक जिल्ह्यात ही नवी पिढी तयार व्हायला एक बळ मिळत, लोक राजकारणात येतील, चांगल्या पद्धतीने राजकारणाकडे बघतील. त्यामुळे सगळ्यांना आव्हान आहे, भविष्याचा वेध घेणारी निवडणूक आहे. अत्यंत
प्रश्नांवर ही निवडणूक आहे. तुमच्या जीवन मरणाच्या, तुमच्या आरोग्याच्या, तुमच्या सगळ्या सुविधांच्या वर आधारित ही निवडणूक आहे. माझा संकल्प मी 100% तुमच्या साथीनं पूर्ण करेल असा माझा विश्वास आहे. आपण नाशिकला भारतातलं सर्वोत्तम शहर बनवू. प्रसादजी, खूप खूप धन्यवाद. तुम्ही वेळात वेळ काढून या कार्यक्रमासाठी आलात. चला इथेच थांबूयात, पुन्हा भेटूयात नवीन पाहुण्यांसोबत. तोपर्यंत पाहत राहा न्यूज 24 महाराष्ट्र लाईव्ह.